निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। आसन ग्रहण करा। गोरक्षा, तुझ्या गुरुनी तुला जे जे काही शिकवले आहे ते तू मला सांगायचे आहे। होय, माझ्या गुरूंनी मला शस्त्रविद्या शिकवली आहे आणि शस्त्र मी चालूनही दाखवेन। तुला श्री महादेवांचे दर्शन घडवायचे आहे। होय, मी त्यांच्याविषयी खूप ऐकले आहे। वाटेत जिथे जिथे शिव मंदिर होते तिथे तिथे मी त्यांचे दर्शन घेतले आहे। आम्ही दोघांनी मिळून तुझ्या संदर्भात काहीतरी ठरवलेले आहे। तुम्ही जे ठरवाल सांगाल ते मी करेन, परंतु मी माझ्या गुरूंशिवाय राहू शकत नाही। गोरक्ष, श्री दत्त महाराज काय सांगताहेत ते आधी नीट ऐकून घे। मग आपण काय करायचे ते ठरवू। क्षमा असावी गुरुवर, तरी यानंतरचा काळ मी तुमच्या सोबतच राहीन। गोरक्ष, तुझे गुरूंवरचे प्रेम पाहून मला समाधान वाटले। मोठी यात्रा करून आला आहात। स्नान करा, विश्राम करा, फलाहार करा, मग आपण बोलू। गुरु, सद्गुरू आणि शिष्य या नात्यातला आदर, प्रेमभाव, ममत्व पाहता गुरु शिष्य परंपरेत तुम्हा तिघांचे नाव चिरकाळ मनुष्याच्या स्मरणात राहील। गुरूंना माता, पिता, बंधू, सखा, देव हे का मानलं जातं हे तुमच्याकडे पाहून समजतंय। झाले ना माझ्या गुरूंचे दर्शन? होय गुरुवर। तुझेही सद्गुरू आहेत ते। तुम्ही जे जे वर्णन केले होते अगदी तसेच आहेत ते। आणि हा
परिसर कसा वाटला तुला? खूपच सुंदर. आतापर्यंत आपण पाहिलेल्या प्रदेशांपैकी सगळ्यात सुंदर. आता काही वर्ष तरी तुला भ्रमण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे काय गुरुवर? म्हणजे आता जी तपश्चर्या करायची आहे ती इथेच करायची आहे. खरं तर मला आवडेल, परंतु तुम्ही सोबत हवे आहात. ते कसे साध्य होणार? पण मी इथे नाही एकटा राहणार. गोरक्ष, आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात का? तुम्ही नसाल तर मी साधना करू शकणार नाही. तुझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या की आपण त्यावर निर्णय घेऊ. माझ्या मनात कोणतीही शंका नाही, परंतु तुम्ही जे कराल ते माझ्या हितासाठीच. परंतु आजवर मी दुसऱ्या कोणासोबत राहिलेलो नाही. गोरक्ष, तू माझ्या गुरूंशी बोलत राहिलास तर त्यांच्या बरोबरही तुझे दृढ नाते तयार होईल. आपण नुकते चालू आहोत. आज्ञेप्रमाणे आधी आपण स्नानादी कर्म करूया. मच्छिंद्र, आल्यापासून गोरक्षाशी बोललो नाही. तू त्याला बोलवतोस का? गोरक्ष, हे गोरक्ष, गुरुवर, तुम्ही मला बोलवले आहे? हो, ये बैस. गोरक्ष, तू काय ज्ञान प्राप्त केले आहेस ते मला ऐकायचे आहे. हे श्री सद्गुरू, आपण जे प्रश्न विचाराल त्याची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन. समाजाचा उद्धार कसा आणि केव्हा होऊ शकतो? सत्याचे आचरण करणारी व्यक्ती समाजाला सुधारक म्हणून लाभली तर समाजाचा उद्धार होतो. सत्य आणि शील असणारे व्यक्ती ज्या समाजात आहेत तो समाज सुखी होऊ शकतो. परंतु त्यासाठी दया आणि दानवृत्ती समाजात वाढायला हवी. साधनेचा तुला प्रिय मार्ग कोणता? योग आणि ज्ञान मार्ग. योग मार्गाला जीवन समर्पित करून सर्व विकारांवर विजय मिळवणे आणि शिवत्व प्राप्त करणे हे माझ्या गुरूंकडून समजले.
गुरूंकडून ध्यानात राहिलेले तत्व कोणते? गुरूंनी मला असे शिकवले आहे की पवनरूपी घोड्यावर सहजपणे जीन बांधा. त्या घोड्याला लयाची लगाम बांधा. चैतन्याला त्यावर स्वार करा आणि गुरुज्ञान प्राप्त करून घ्या. गोरक्ष, तुझ्याकडून हे ऐकून मी प्रसन्न झालो. गोरक्ष, मी तुला जे शिकवले त्यावर तू चिंतन मनन करून ते स्मरणात ठेवले. याचा मला आनंद आहे. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. आता शस्त्रविद्येत तू काय शिकला आहेस हे सुद्धा दाखव. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना, गुरुवर देवा मच्छिंद्रना, गुरुवर देवा मच्छिंद्रना. गुरुवर देवा मच्छिंद्रना, गुरुवर गोरक्ष, तुला जी शस्त्रविद्या शिकवली आहे त्यात तू काय ग्रहण केलेस हे तू श्री दत्त महाराजांना दाखवशील. होय गुरुवर, मला असे शिकवले आहे समोर शत्रू किंवा दुष्ट शक्ती असली तर त्यांना आधी समजून सांगायचे, युद्धापासून परावृत्त करायचे आणि नाही ऐकले मग युद्ध. आधी प्रेमाची भाषा आणि अंतिम पर्याय हा युद्ध.
अग्नी अस्त्र. रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती करुण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख गती. हे पाशुपातास्त्र. हे नागास्त्र. हे गरुडास्त्र. हे मोहिनी अस्त्र. आता मी पर्जन्य अस्त्र सोडतो आहे. हे अस्त्र सोडल्यावर पाऊस पडेल. चालेल ना?